स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसंदर्भात आज सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी पार पडणार आहे। न्यायमूर्ती सूर्यकांत आणि कोटेश्वर सिंग यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी होणार आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि ओबीसी आरक्षण प्रकरण हे न्यायप्रविष्ट आहे। आज सुप्रीम कोर्टामध्ये या संदर्भातली सुनावणी पार पडणार आहे। त्यामुळे 2 वर्षांपासून रखडलेल्या निवडणुकांना मुहूर्त मिळणार का हे पाहणं महत्त्वाचं असेल आणि त्यामुळे सुप्रीम कोर्टाच्या या सुनावणीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भातल्या विविध मुद्द्यांसंदर्भात जवळपास 57 याचिका सुप्रीम कोर्टामध्ये दाखल आहेत। त्याचबरोबर ओबीसी आरक्षणाचं प्रकरण सुद्धा न्यायप्रविष्ट आहे आणि त्यामुळे आता या याचिकांवर एकत्रित सुनावणी आज सुप्रीम कोर्टामध्ये होणार आहे। या संदर्भात सुप्रीम कोर्ट काय नेमकं निर्देश देतं हे पाहणं महत्त्वाचं असेल। तर गेल्या 2 वर्षांपासून या निवडणुका रखडलेल्या आहेत आणि स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसंदर्भात आज सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। न्यायमूर्ती सूर्यकांत आणि कोटेश्वर सिंग यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी पार पडणार आहे। ओबीसी आरक्षणाचं प्रकरण न्यायप्रविष्ट आहे। त्याचबरोबर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात अनेक याचिका या न्यायालयामध्ये दाखल करण्यात आलेल्या आहेत। या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमच्या प्रतिनिधी उर्वशी खोना यांच्याकडून। उर्वशी, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात आज सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी पार पडणार आहे। जवळपास 57 याचिका कोर्टामध्ये दाखल आहेत आणि त्यावर आज एकत्रित सुनावणी होणार आहे। एकत्रित सुनावणी होणार आहे आणि खूप महत्त्वाची सुनावणी आहे, कारण की 2022 पासून पर्यंत आपण बघतोय की सगळ्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत त्यांना एक ना दुसऱ्या कारण किंवा वेगवेगळ्या पेटिशन्समुळे सुप्रीम कोर्टात हा पूर्ण केस जो आहे तो अडकला आहे। आज आपण बघितलं तर असे 29 महानगरपालिका आहेत, 250 वरती नगरपालिका आहेत, 24 जिल्हा परिषद आहेत आणि 280च्या पेक्षा अशा पंचायत समिती आहे जे आता सध्या प्रशासक जे आहे हाकत आहेत। आणि या सगळ्यांचं इलेक्शन किंवा या सगळ्यांच्या ज्या लोकल पोल्स आहेत ते कुठे ना कुठे अडकलेत का, तर या केसमुळे। इनफॅक्ट सुनावणी पण 1-2 तारखेपासून जे आहे ती लांबवली जाते, पण आज जे आहे पूर्ण राज्याचंच नव्हे तर देशाचं लक्ष या केसवर आहे, कारण की इथे नॅशनल लेवलवर पण ज्या लोकल पोल्स आहेत अख्ख्या भारत देशात अशा 19 राज्य आहेत जिथे लोकल पोल्स रखडले आहेत आणि हे पहिल्यांदाच कधीतरी झालेत जेव्हा राज्यात लोकल पोल्स रखडले आहेत। म्हणून खूप महत्त्वाची सुनावणी आहे आज सर्वोच्च न्यायालयात आणि त्यांच्यावरती सगळ्यांचं लक्ष आहे। अगदी धन्यवाद उर्वशी, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।